आज 3 ऑक्टोबर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अभिजात भाषा दिन म्हणून आपण साजरा करतो आणि त्याचा सप्ताह आम्ही मराठी भाषेमार्फत साजरा करतो। त्याचा शुभारंभ आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये झाला। हा सलग 6-7 दिवस कार्यक्रम आमचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालणार आहे आणि त्याची सांगता 7 तारखेला संध्याकाळी माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। आजच्या दिवसाचं महत्त्व एवढं आहे की ज्यासाठी अनेक साहित्यिकांनी प्रयत्न केले होते, अनेक मराठी कलाकारांनी प्रयत्न केले होते। मराठी माणसाच्या मनातली इच्छा होती की अभिजात भाषा ही मराठी झाली पाहिजे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आणि त्यासाठी आज आम्ही पहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना धन्यवाद दिले, त्यांचे आभार मानले। कारण त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या पुढाकारानं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि म्हणून त्यांचे आभार देखील या कार्यक्रमामध्ये मानले। पुढचे 7 दिवस विविध ठिकाणी हा सप्ताह साजरा होतोय। याच्यामध्ये अमरावतीला देखील एक कार्यक्रम आहे, छत्रपती संभाजीनगरला एक कार्यक्रम आहे, जिल्ह्याच्या विविध ठिकाणी मराठी भाषेचे कार्यक्रम आहेत आणि याची सांगता देखील आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये करणार आहोत 7 तारखेला। तर त्या कार्यक्रमाचं निमंत्रण देखील पुन्हा एकदा मी आजच सुरुवातीला आपल्या सगळ्यांना देतो। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काल आमचा दसरा मेळावा पार पडला। दसरा मेळाव्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेवर महायुतीचा भगवा फडकवावा अशा पद्धतीचे निर्देश माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला सगळ्यांना दिले। काही मंडळींच्या मेळाव्यामध्ये फक्त बदनामी, शिवीगाळ खुर्च्यांसमोर झाली। आमच्याकडे पूर्ण आमचा नेस्को जो सभागृह आहे हा हजारो शिवसैनिकांनी भरलेला होता। तेवढीच गर्दी बाहेरच्या परिसरामध्ये होती आणि हे सगळे कार्यकर्ते मुंबई आणि फक्त ठाण्याचे होते, पदाधिकारी होते, कार्यकर्त्यांचा नव्हता। तरी देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी अतिशय संयम ठेवून काल जे काही भाषण केलं त्याचं ॲप्रिशिएशन अख्ख्या महाराष्ट्राने केलेलं आहे। आणि दुष्काळग्रस्त भागामध्ये पूरस्थिती जी आहे त्याच्या अनुसरून पूर्व विदर्भ असेल, पश्चिम विदर्भ असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, इथल्या शिवसैनिकांनी मेळाव्याला येऊ नये हे निर्देश देखील त्यांनी दिले। आणि नुसतं येऊ नये असं सांगितलं नाही, तर तुम्ही तिथंच थांबून आपल्या महाराष्ट्राच्या जनतेवर जे संकट आलेलं आहे, त्यांच्या घरावर जे संकट आलेलं आहे, ते संकट दूर करण्यासाठी त्यांच्यासोबत दसरा साजरा करावा अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि त्याला आम्हाला महाराष्ट्रामध्ये यश आलं। आणि हे सांगत असताना, मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करत असताना आज माझ्या हातामध्ये एक पत्रक आहे आणि त्या पत्रकावर लिहिलेलं आहे, शिवसेना आपल्या दारी घेऊन आली योजनांची शिदोरी। आपल्याला माहिती आहे की साहेब राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळी होते ते शासन आपल्या दारी हा कार्यक्रम देशात सगळ्यात पॉप्युलर जर कुठं झाला असेल तर तो महाराष्ट्रामध्ये झाला। आणि त्या कार्यक्रमाचा उपयोग 5.5 कोटी लोकांना महाराष्ट्रामध्ये झाला, पण तो सरकारमार्फत केलेला कार्यक्रम होता। सरकारमधले कार्यक्रम हे चालूच राहतात, पण शिवसेना पक्ष माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जातो, तो 80% समाजकारणाचा। आणि समाजकारणाच्या माध्यमातून देखील शासन हे प्रत्येकाच्या घरामध्ये पोचलं पाहिजे, शासनाच्या योजना प्रत्येकाच्या घरामध्ये पोचल्या पाहिजेत। म्हणून हा उपक्रम धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता केंद्रामार्फत ग्रामीण भागाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्यासाठी शिवसेना सज्ज झालेली आहे। तर या उपक्रमामध्ये काय आहे, आमचे शाखा प्रमुख असतील, आमचे गटप्रमुख असतील, आमचे तालुका प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख असतील, या सहायता केंद्राचा उपयोग करून जनसामान्यांना तालुक्याच्या ठिकाणी यावं लागणार नाही, त्यांना त्याचा त्रास होणार नाही, त्यांना त्याचा खर्च होणार नाही, याची दक्षता या अभिनव उपक्रमातून आपण घेणार आहोत। शासन आपल्या दारी हा शासनाचा कार्यक्रम होता, पण शासनाच्या पलीकडे जाऊन देखील पक्षाची काहीतरी जबाबदारी असते। या सामाजिक भावनेतनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्ही सुरू करतोय
आणि तो सुरू करत असताना बाकीची माहिती अहिराव मॅडम आपल्याला देतील. कारण महाराष्ट्राच्या पूर्ण या उपक्रमाचं प्रमुख त्यांना शिंदे साहेबांनी केलेलं आहे, त्याबद्दल त्या आपल्याला आणि वैभव पण देईल. नाव राहिलं म्हणून राग मानू नका कोणी, वैभव पण देईल. पण आपल्याला महत्वाचा मुद्दा आहे की शासन आपल्या दारी हा उपक्रम शासनाचा होता आणि शासनाची जबाबदारी संपली म्हणजे पक्षाची जबाबदारी संपली नाही. तर पक्षाची जबाबदारी देखील सुलभरित्या जे काही परवाने असतात, ज्या काही योजनांतून मिळणारे फायदे असतात, जी काही सर्टिफिकेट्स असतात, ज्या काही NOCs असतात, त्या लोकांपर्यंत पोहोचवणं ही आमची जबाबदारी आम्ही मानली आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा आम्ही उपक्रम सुरू केलेला आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की कालच्या मेळाव्याच्या निमित्तानं गर्दी कोणाकडे किती होती, काय होती हे तुम्ही खरं सगळ्यांनी दाखवलं असेल असं मी मानतो, बरोबर ना? दाखवलं असेल. आमच्याकडची आतली गर्दी, बाहेरची गर्दी, आमच्यावर चिखल फेकणाऱ्यांकडची गर्दी. पण आमच्यावर चिखल फेकतो म्हणून सांगून ते हे सांगायला विसरले की आम्ही त्यांना कसं चिखलात लोळवलेला आहे. तर तो राजकारणाचा भाग जाऊ दे बाजूला, पण गर्दी तुम्ही दाखवलेली असेल असे मी अपेक्षा बाळगतो. पण कालच्या मेळाव्याचं वैशिष्ट्य काय होतं हे देखील आपल्या सगळ्यांना कळलं असेल. आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला योजना दिल्या. आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरं जात असताना आम्ही राजकारण न करता, कार्यकर्त्यांना त्रास न देता, उगाच शक्ती प्रदर्शनासाठी कार्यकर्त्यांना न बोलवता जो बाधित घटक आहे त्याला मदत करण्याची भूमिका आम्ही मेळाव्याच्या निमित्ताने घेतली. अजून आम्ही काय केलं? नुसती मदत केली नाही, तर ज्या ठिकाणी पूरग्रस्त भाग आहे त्या ठिकाणी आरोग्याची शिबिरं देखील आपण घेतली. तिथल्या लोकांना आरोग्याची सुविधा आपण पुरवली. महिलांच्या तपासणीसाठी आरोग्याची व्यवस्था तयार केली. हे दोनच उपक्रम करून आपण थांबलो नाही. तर मुलांच्या शिक्षणासाठी म्हणजे ठीक आहे, घरातलं धान्य आपण भरलं, त्याच्यानंतर कपडा लत्ता आपण दिला, परंतु याच्या मागं मुलांचं शिक्षण देखील आहे आणि म्हणून मुलांच्या शिक्षणाला काही कमी पडू नये यासाठी देखील साधन सामुग्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी उपलब्ध करून दिली. आणि अजून एक तुम्हाला मेळाव्यातलं नाविन्य कळलं असेल की शिवसैनिकांनी, प्रत्येक जिल्ह्याच्या शिवसैनिकांनी स्वतःच्या पदरचे पैसे हे शिवसेनेच्या रिलीफ फंडामध्ये देण्याचा निर्णय घेतला आणि त्या फंडातनं शिवसेनेच्या माध्यमातून जी सेवा केली जाते, जे मदत केली जाते, त्याच्यामध्ये अजून मदत व्हावी ही भूमिका काल आम्ही मांडली. आणि मेळाव्याची सुरुवात पूरग्रस्त भागामध्ये मदत पाठवून झाली. हा फक्त 2 मेळाव्यांमधला मी फरक आपल्याला सांगितला. काही म्हणले की चिखलात आमची एवढी गर्दी आहे, चिखलात आमची तेवढी गर्दी आहे, चिखलात असं झालं, चिखलात तसं झालं. काही लोकांना चिखलाशिवाय आता पलीकडे काही दिसेना असं झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचा चिखल त्यांना लक्ष लाभ होऊ दे. आमच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमची आहे आणि त्याच्यासाठी खास करून माननीय साहेबांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आम्ही जाहीर केला आहे आणि त्याच्यासाठी पत्रकार परिषद होती. नंतर पण ताई बोलतील ना. हा बोला ना. नाही देणार ना त्यांच्या हातात आम्ही. काय म्हणले ते? नाही ते काय बोलले यांनी सांगितलं. काय बोलले ते? 100% नवी मुंबईतली जनता त्यांच्या ताब्यामध्ये नवी मुंबईची सत्ता देणार नाही, त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामुळे नालायक कोण हे तुमच्या लक्षात आलं असेल. हे सगळं बोलत असताना हे सगळं माननीय मुख्यमंत्री महोदयांना मान्य आहे का हे पहिले त्यांनी विचारून घ्यावं आणि मग डायरेक्टली इनडायरेक्टली आरोप प्रत्यारोप करावे. आता मला असं वाटतं की वाढ नाही गुण काही लोकांना लागतो, तसं शिवीगाळ करण्याचा गुण त्यांना पण लागलाय. पण ते असं म्हणाले की नालायकांच्या हाती सत्ता देऊ नये, नवी मुंबईची जनता त्यांच्या हातामध्ये सत्ता देणार नाही, हे निर्विवाद सत्य आहे. त्याच्यामुळे नालायक कोण आहे याचा अभ्यास तुम्ही करावा. नाही, समन्वय समितीमध्ये जरी असलो तरी माझ्या नेत्याबद्दल माझ्या मनामध्ये आदर आहे. त्यांच्यावर टीका केलेली आम्ही सहन नाही करणार. मुद्दा असा राहतो, समन्वय समितीमध्ये समन्वय साधण्यासाठी आपण असताना
समन्वय समितीमध्ये काही अडचणी सांगितल्या पाहिजेत. जर समन्वय समितीची तेवढी कुवत नसेल तर त्यांनी देवेंद्रजी असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील यांच्यावर बसलं पाहिजे. उठसूट एकनाथ शिंदे साहेबांवर टीका केलेली खपून घेणार नाही हे मी स्वतः नवी मुंबईमध्ये जाऊन सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे माझी गणेश नाईक साहेबांना देखील विनंती आहे. ते सिनियर आहेत, आमच्यापेक्षा अनेक राजकीय पावसाळे त्यांनी जास्त बघितलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये ज्या काही शंका कुशंका काय असतील त्यांनी शिंदे साहेबांची वेळ घ्यावी. ते उपमुख्यमंत्री आहेत, ते मुख्यमंत्री होते. आपण मुख्यमंत्री व्हावं किंवा आपण उपमुख्यमंत्री व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं, पण ज्याच्याकडे कर्तृत्व आहे, ज्याच्याकडे नेतृत्व आहे तो ह्या पदावर जाऊन बसतो. त्यामुळे त्यांना भेटावं. उगाच शिंदे साहेबांबद्दल किंवा आमच्या शिवसेनेबद्दल टीका टिप्पणी करण्यापेक्षा युबीटी बद्दल करावी. ते युबीटीच्या जवळ गेलेत की काय असं आम्हाला आता थोडाफार भास व्हायला लागलाय. त्याच्यामुळं माझी त्यांना विनंती आहे. ते सिनियर आहेत. माझी जेवढी राजकीय कारकीर्द आहे किंवा वय आहे तेवढी त्यांची राजकीय कारकीर्द झाली ते उद्या ते प्रेस घेऊ शकतात. म्हणून मी पहिलेच सांगून ठेवतो की माझ्या वया एवढी त्यांची राजकीय कारकीर्द झाली आहे. ते सिनियर आहेत. त्यांनी हे आपापसात त्यांच्या जर काही शंका असतील तर मुख्यमंत्र्यांशी बोललं पाहिजे, उपमुख्यमंत्र्यांशी बोललं पाहिजे. का तिथल्या आमच्या लोकांना बोलता येत नाही का? आमच्या खासदार साहेबांना बोलता येत नाही का? आमच्या इथल्या जिल्हा प्रमुखांना बोलता येत नाही का? पण साहेबांचं सांगणं असतं की बीजेपीमध्ये काम करणाऱ्या नेत्यावर टीका करू नका. या गोष्टी सगळ्यांनी सांभाळल्या पाहिजे. कोणी हां कुठच्या विभागाने केले? नाही, उद्योग ऊर्जा कामगार असा तो GR निघालेला आहे. तर मला त्याच्यावर काय अभ्यासावर कोणाच्या बोलायचं नाही. माझं फक्त म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये मद्यविरहित दुकानं असं बोलल्यामुळे राग नाही आलाय कोणाला? माझं बाकी काहीच म्हणणं नाही. खातं कुठचं आहे, काय कुठचं आहे, माझं म्हणणं असं आहे की या बाबतीतली भूमिका त्यांची पण अशीच होती. त्यांची भूमिका असताना कोणी विरोध केला, काय केला मला माहीत नाही. पण त्यांची ज्यावेळी भूमिका होती त्यावेळी त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या. त्या त्रुटी कशासाठी दूर केल्या? त्या त्रुटी जर दूर केल्या नसत्या तर त्याचा नाहक त्रास हा जनसामान्यांना झाला असता. आणि ते काही 24 तास कुठचं आता माझं दुकान आहे म्हणून मी उघडच ठेवलं पाहिजे असा नियम नाही केलाय तो. ते ऐच्छिक आहे. त्याच्यामुळे नियमाचं पालन करूनच ते उघडं ठेवावं लागेल. उठसूट आपल्याला त्याच्यामधनं काही विक्री करता येईल असं त्याच्यामध्ये नाही आहे. त्याच्यामुळे काही मंडळींनी त्या GRचा अभ्यास करावा आणि त्या डिपार्टमेंटचा अभ्यास करावा. असंख्य होत्या. सगळ्याच गोष्टी शासनानं सांगितल्या पाहिजे अशातला भाग नाही. असंख्य त्रुटी होत्या आणि त्या असंख्य त्रुटीच्या जीवावर एखादा GR काढणं हे त्यावेळी चुकीचं ठरत होतं म्हणून त्यावेळी काढला नसेल. मी स्पष्ट सांगतो, इथं कुठेही महायुतीमध्ये रस्सीखेच नाही. माननीय माजी मंत्री दीपक केसरकर साहेबांचा सन्मान आहे. राजन तेली हे कुठच्याही परिस्थितीमध्ये सावंतवाडी मतदारसंघामध्ये दीपक केसरकर साहेबांचा फायदाच करून देतील, त्यांचा तोटा करणार नाहीत. त्यांनी त्यांचं जे काय राजकीय फोकस करायचं ठरवलेलं आहे ते कणकवली मतदारसंघावर ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे सावंतवाडीवर नाही. आणि या बाबतीत त्यांनी स्वतः खुलासा केलेला आहे. राजन तेली साहेबांच्या पक्षप्रवेशामुळं दीपक केसरकर साहेबांची 100% ताकद वाढेल आणि दीपक केसरकर साहेब सांगतील तेच विधानसभेचे उमेदवार असतील. आणि दीपक केसरकर साहेबांच्या पॅरलल यंत्रणा तयार करण्याची कोणाची इच्छा नाही, कारण ते शेवटी माझे देखील ज्येष्ठ सहकारी आहेत, निलेशजी राणेंचे देखील ज्येष्ठ सहकारी आहेत. त्याच्यामुळे राजन तेलींचा फायदा त्यांना होईल. राजन तेलींच्या नेतृत्वामुळे कोणालाही पॅरलल यंत्रणा तयार केली जाणार नाही. मतदारसंघावर त्यांच्यावर फोकस असेल नाही म्हटलं, मतदारसंघावर फोकस असेल असं राजन तेली साहेब म्हणाले, मी नाही म्हणालो. पहिली गोष्ट अशी आहे की राजन तेली साहेब कणकवलीमध्ये फोकस होते म्हणजे नितेश राणेंच्या विरोधामध्ये काही यंत्रणा तयार करण्यासाठी फोकस नाही. तिथे आमचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे पंचायत समितीचे मेंबर नाही आहेत, ते निवडून आणण्यासाठी ते प्रयत्न करतील. जिथं आमदार नाहीत तिथं संघटना वाढण्यासाठी ते प्रयत्न करतील. मालवण कुडाळमध्ये निलेशजी राणे स्वतः आमदार आहेत, तिथं प्रश्न काही येत नाही. दीपक केसरकर स्वतः सावंतवाडीमध्ये आहेत, तिथं काही लक्ष द्यायची आवश्यकता नाही. लक्ष कुठं देणं गरजेचं आहे? जिथं आमचा लोकप्रतिनिधी नाही तिथं. पण महायुतीमध्ये नितेश राणेंनाच आम्ही पाठिंबा देणार, तिथं काही दुसरं नाही. नितेश राणेच हे महायुतीचे आमचे उमेदवार असणार आहेत. त्याच्यामुळे तिथं परत आणि वेगळ्या प्रश्नाला
हे नको, स्कोप नको म्हणून सांगितलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बघितल्या, एक मिनिट थांब. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता राष्ट्रवादी असेल, शिवसेना आणि भाजप, राष्ट्रवादीचं आता बऱ्याचदा जाहीर बोलायला सुरू केलं. प्रफुल्ल पटेल बोलतात की स्थानिक पातळीवर आम्ही निर्णय घेऊ आणि एकटं लढायची आमची तयारी आहे. त्या सगळ्या गणेश नाईक असतील, इकडे प्रफुल्ल पटेल असतील, अंतर्गत वाद पाहिले तर एकट्यानं लढायची संपूर्ण शिवसेनेची तयारी आहे. बघा, मी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आम्ही पण एकतर्फी लढणार, आम्ही पण स्वबळावर लढणार. मला तो अधिकार आहे का? ज्यांना अधिकार नाही त्यांना बोलू दे ना, काय फरक पडतो? निर्णय कोण घेणार आहे? माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब घेणार, आमचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब घेणार आणि अजितदादा घेणार. पण काल भाषण संपवत असताना स्पष्ट केलंय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी, आपल्याला महायुतीचाच भगवा हा स्थानिक स्वराज्य संस्थेवर फडकवायचा आहे. ही स्पष्ट आमच्या शिवसेना पक्षाची भूमिका आहे. रायगडमध्ये बोरवे म्हणतात की तटकरेंसोबत युती चालणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू झाल्यानंतरही 2 दिवस त्याची घोषणा करण्यात आली नाही. अनेक त्यांचे नाही, याच्यामध्ये एक लक्षात घ्या, याच्यामध्ये आमचा शिवसेनेतला प्रवास आणि त्यांच्या शिवसेनेतला प्रवास याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. ते शिवसेनेचे सिनियर नेते आहेत, तर त्यांच्याकडे जर काही ऍडिशनल माहिती असेल तर तुम्ही त्यांनाच विचारली पाहिजे ना. रायगडचा महत्वाचा प्रश्न आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची घोषणा किंवा कामाला लागण्याच्या सूचना शिंदे साहेबांनी दिल्या असल्या तरी थोरवे म्हणतात तटकरेंसोबत युती नाही. त्याला काय? ही महेंद्र थोरवेंची वैयक्तिक भूमिका असू शकते. जर शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये युती करायचा निर्णय झाला तर युती करावीच लागेल. हे पक्षाचं बंधन प्रत्येकावर असणार आहे. हे पहिले संपवतो ना. जरा अजून एक 2-4 दिवस जाऊ देत. राजसाहेब देखील शिवाजी पार्कलाच राहतात. काल झालेली गर्दी राजसाहेबांनी बघितली असेल, त्याच्यामुळे बघू पुढे. आधी शिवाजी पार्कवरचा कालचा मेळावा, त्याला झालेली गर्दी, कशासाठी अट्टास केला होता हेच कोणाला कळलं नाही. नाही, मला खिचडी खायची लहर आली की मी तिकडे कधी पण जाऊ शकतो. तुम्ही अजिबात चिंता त्याची करू नका. एक लक्षात ठेवा, कोणाच्या सांगण्यावरनं कोणाची डिग्री ही बोगस ठरत नाही आणि कोणाच्या सर्टिफिकेटची कोणाला अजिबात गरज नाही. बरोबर आहे की नाही? आपलं काय जळतंय ते आधी बघा ना. काल गर्दी झाली नाही ते बघा, ते चिखल फेकणार होते त्याचं काय झालं ते बघा. त्यामुळे आपल्या पक्षाचं नेतृत्व करत असताना आपल्या दिव्याखाली अंधार किती आहे हे बघणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे त्यांच्या मतदारसंघानं मान्य केलेलं आहे आणि ते एकदा नाही. मी असं अनेक वेळा सांगितलं की एकदा कदाचित एकनाथ शिंदे साहेबांचे चिरंजीव म्हणून त्यांनी निवडणूक लढवली असेल, परंतु नंतरच्या दोन्ही निवडणुका स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःची इमेज तयार करून त्यांनी लढवलेल्या आहेत. म्हणूनच नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ते परदेशामध्ये गेले. त्यांनी सिंदूरचं जे प्रेझेंटेशन करायचं होतं त्या कमिटीचं अध्यक्षपद भूषवलं. म्हणून काही लोकांना पोटसूळ उठतो, कारण आपल्या समोरचा मुलगा किंवा आपल्या समोरचा कार्यकर्ता ज्यावेळी देशाच्या पातळीवर मोठा होत असतो तर काही लोकांना पोटदुखी असते, परंतु त्यांच्या सर्टिफिकेटवर बोलण्याचा अधिकार कोणाला नाही आणि आमच्या शिवसेनेच्या नेत्यांना सर्टिफिकेट देण्याची कोणाची आवश्यकता नाही. आत्मपरीक्षणाची गरज आहे. दिघे साहेबांसमोर बसून आपण कसे नेते झालो याचं आत्मपरीक्षण त्यांनी करायला हवं असं संजय राऊत म्हणतात. सोडून विचारतो, त्यांनी एक ठाकरेंची दानत काढली की त्यांची दाखवली ठाकरेंची म्हणून एक रिक्षावाल्याला त्यांनी नेतेपद दिलं. प्रॅक्टिस नंतर डॉक्टरला त्यांनी खासदार केलं, इकडे मंत्री केलं, असंही त्यांनी म्हटलं. हे तुम्हाला पटतं का हो? नाही, आता कसं आहे, आपण ते बोलतात ते आम्हाला तुम्ही प्रश्न विचारतात तुमच्याबद्दल, पण हे तुम्हाला पटतं का? ज्या माणसाच्या घरामध्ये अनंत अडचणी येऊन सुद्धा जो माणूस स्वतःच्या इमेजवर कर्तृत्वावर महाराष्ट्राचं राजकारण करतो त्याचं खरं कौतुक करायला पाहिजे. त्याच्यावर एवढं घाणेरड्या पद्धतीनं, आणि हे बघा नियती आहे बघा, काळ आहे, कोणाला कोण माफ करणार नाही. म्हणजे मी हे सांगत नाही म्हणजे काहीतरी अंधश्रद्धा म्हणून, पण जे काही चाललेलं आहे, सकाळी उठायचं आणि फक्त शिंदे साहेबांना शिव्या घालायचा, हे फार चुकीचं आहे. हे सगळं नियती बघते, काळ बघतोय आणि काळ हे त्याला उत्तर आहे. म्हणूनच काल चिखल झाला ना, त्याचं कारण हे आहे. ही जी पत्रकार परिषद होते म्हणूनच चिखलानं माखलंय सगळं. हा, पुढच्या रिकाम्या असल्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला शिवाजी पार्क मधल्या सभेमध्ये. उद्धव ठाकरे व्यासपीठावर आले तरी बऱ्याचशा खुर्च्या रिकाम्या होत्या. किंवा एक व्यक्ती 2 खुर्च्या घेऊन बसला होता पावसात म्हणून, तरीही निम्म्या खुर्च्या रिकाम्या होऊन आल्या. मग काय केलं त्याने?
त्यांना प्रश्न या संदर्भात विचारला मात्र त्यांनी उत्तर देणं टाळलं. याचं उत्तर काय असू शकतं? म्हणून मगाशी मी सुरुवातीलाच सांगितलं की आमचा झालेला MMR रिजन मधल्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आपण बघितला आणि शिवाजी पार्क मधला आपण मेळावा बघितला. त्याच्यामुळे त्याचं खरं अनालिसिस तुम्हीच केलं पाहिजे, आम्ही करण्यापेक्षा. आम्ही केलं तर आम्ही साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो म्हणून ते केल्यासारखं होतं, परंतु जनतेनंच काल उत्तर खरी शिवसेना कोणाची आहे दिलेलं आहे. मराठी माणसाला हद्दपार करण्याचं काम अमित शहा करताय म्हणताय. एकनाथ शिंदेच्या हाती पुरा अमित शहा दिला. असं कोण म्हणतात? खुर्च्यांसमोर की आता कधी? आज सकाळी पत्रकार बघा, साहेबांची ही टॅगलाईन आहे की जी लोक मुंबईतनं बाहेर गेलेली आहेत, बदलापूरला गेलेली आहेत, वसईला गेलेली आहेत, विरारला गेलेली आहेत, MMR रिजनमध्ये गेलेली आहेत, त्यांना पुन्हा आणण्याची जबाबदारी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री म्हणून माझी आहे, शिवसेनेची आहे. ही घोषणा काही लोकांना टोचते. मग आता हे लोकांपर्यंत जर गेलं तर परत धुवा होणार. मग काहीतरी साहेबांबद्दल अजून काहीतरी गैरसमज करायचा. साहेबांनी काल एक जे वाक्य सांगितलं ते महत्त्वाचं आहे की आता मुंबईची निवडणूक आल्यामुळं मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार आहेत अशी भाषणं आता सुरू करतील आणि कोणाची अवलाद, कोणाचाही बाप हे तोडू शकत नाही आता भाषणं सुरू होतील. त्याच्यामुळे त्याचा खुलासा पण साहेबांनी केला. कोण कुठं तोडायला जात नाही मुंबई, आणि मुंबई जो कोण तोडायचा प्रयत्न करेल त्याच्याबद्दलची आमची भूमिका काय असेल हे देखील साहेबांनी सांगितलेलं आहे. हे कोणाच्या बापाला देखील शक्य नाही. भाजप पगारी मतदार तयार करत आहे, त्यामुळे बिहारमध्ये 10,000 रुपये महिन्याला देतात. काय ते? भाजप पगारी मतदार तयार करते, पगारी मतदार असं संजय राऊत म्हटलेलं आहे. त्यामुळे 10,000 रुपये बिहारमध्ये देतात महिलांना. स्वतःची सत्ता गेली, स्वतःला मतदान झालं नाही की काहीतरी कारण असतं. त्याच्यामुळं आज तुम्ही तुमच्याकडे लिहून ठेवा, हा आरोप झाला याचा अर्थ बिहारची निवडणूक त्यांच्या हातातनं गेली, म्हणजे तिथे NDAचं सरकार येणार. एक महत्वाचा प्रश्न आहे. आतापर्यंत मुंबईवर महापालिकेवर शिवसेनेचा महापौर होता गेली कित्येक वर्ष. आता भाजपचा महापौर येईल असं भाजपने सांगितलं. मगाशी त्याचं मी उत्तर दिलं. मी आता सांगितलं की रत्नागिरीमध्ये असं असं होणार आहे. मला तो अधिकार आहे का? शेवटी हे निर्णय शिवसेनेचे माननीय एकनाथ शिंदे साहेब घेतात आणि भाजपाचे देवेंद्रजी घेतात. त्याच्यामुळं आता बघा ना, मगाशी कोणीतरी सांगितलं की अमुक अमुक म्हणाले इकडे युती नको. शेवटी हे सगळे निर्णय घेण्याचे अधिकार माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आहे, ते निर्णय घेतील. यातून ध्वनी तसं होतं की भाजपचे नगरसेवक जास्त येतील. हे ध्वनीत होते बघू. धनंजय मुंडे तुमचे जुने मंत्रिमंडळातले सरकारी होते, त्यांचं म्हणणं आहे की गेले कित्येक दिवस 250 दिवस झालं मला बाहेर ठेवलेलं आहे मंत्रिमंडळाचं. जे आरोप माझ्यावर झाले ज्यामुळे मला पाठिंबा व्हावं लागलं त्यातून एक निश्चित मिळालेली आहे. आता तरी मला काम मिळेल का? काय एकंदरीत नाही, ते माझे मित्र आहेत, मित्र होते आणि मित्र राहतील, पण त्यांचा पॉलिटिकल निर्णय मी नाही, अजितदादा घेणार ना. त्याच्यामुळे हे अजितदादा आज भेटले की विचारून टाका की बाबा काय कसं काय चाललंय ते. उदयजी, काल के मराठी भाषेबद्दल विषय आहे. हाँ। उदयजी, कल की जो सभा हुई थी उसमें खास करके जब उद्धव ठाकरे ने कहा कि कुछ लोग चाहते हैं कि राज ठाकरे और उद्धव ठाकरे अलग हो जाए, लेकिन ऐसा नहीं होगा और हम दोनों एक साथ लड़ेंगे और फिर से मुंबई नाही, मी 2 मिनिटं फक्त मराठीतले 2 विषय अजून मोकळे करतो आणि मग करतो. साहेबांची अशी एक भूमिका आहे शिंदे साहेबांची की जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं 40 लाख घरांचं, तो विभागच आता एकनाथ शिंदे साहेबांकडे आलाय. म्हणून रमाबाई आंबेडकर मधलीच 17,000 घरं हा बांधण्याचा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलाय. धारावीच्या बाबतीमध्ये झोपडपट्टी निर्मूलन व्हावं यासाठी देखील भूमिका ही बाळासाहेबांची होती, ती भूमिका शिंदे साहेबांची आहे. त्याच्यामुळं काही लोकांना दुखतं, खुपतं, काही लोकांना त्यातली टेंडर मिळाली नाहीत म्हणून खुपतं. आणि आत्ता जी माझ्याकडे एक बातमी आली, आत्ताच मला दाखवली, ती बातमी अशी आहे की रिकाम्या खुर्च्यांचं भाडं कोणी द्यायचं याच्यावरनं जोरदार वादावादी काहीतरी आज सकाळी झालेली आहे. तर ती जरा माहिती काढा. हिंदी में बताइए, कल के भाषण को कैसे देखते हैं, खासकर उद्धव ठाकरे ने और जो सभा आयोजित की, दूसरा उन्होंने जो राज ठाकरे और उद्धव ठाकरे के इकट्ठा रहने पर कहा कि हम लोग इकट्ठा रहेंगे, कुछ लोग चाहते हैं कि अलग अलग। नहीं, वो ठीक है, वो तो खुद UBT के पक्ष प्रमुख जो है उन्होंने बोला है, राज साहब ठाकरे ने नहीं बोला है. दूसरा ऐसा है कि हमारा जो मिलावा था वो MMR रीजन के जो हमारे प्रमुख पदाधिकारी हैं उनका मिलावा था, और खुद माननीय एकनाथ शिंदे साहब ने कहा था. और जो दसरा मिलावा था, उत्तर महाराष्ट्र के लोग या विदर्भ के लोग या मराठवाड़ा के लोग यहाँ नहीं आए, ये निर्देश खुद एकनाथ शिंदे साहब ने दिए थे. उन्होंने वहाँ जो बाधित लोग हैं उनके साथ दशहरा मनाया है,
और MMR रीजन का मेलावा कितना हजार लोगों का था ये आपने खुद देखा है। सीएम ने आज ही कहा कि 1000 रुपए मेरा उद्धव ठाकरे ने बचाया, क्योंकि उन्होंने फिर पूरे भाषण में एक भी जगह कहीं विकास की बात नहीं की, सिर्फ एक दूसरे के ऊपर कीचड़ फेंकते। नहीं, लेकिन जो कीचड़ RSS के ऊपर उन्होंने उठाया था, जो कीचड़ उन्होंने देवेंद्र जी के ऊपर उठाया था, और जो कीचड़ उन्होंने मेरे ख्याल से बीजेपी के बारे में उन्होंने कुछ कहा था, उसको भी महायुति का जो हमारा गठबंधन है उससे लीडरशिप माननीय एकनाथ शिंदे साहब कर रहे हैं। इसलिए उन्होंने भी कल बोला है ना मेला में कि क्या RSS की भूमिका है, RSS कैसा पूरे देश में काम कर रही है, यानी देवेंद्र जी का काम कैसा चल रहा है, इसका जवाब कल एकनाथ शिंदे साहब ने भी दिया है। गणेश नाइक इस तरीके से नवी मुंबई में खास करके शिवसेना आपके नेताओं के ऊपर खुलेआम इस तरीके से टीका टिप्पणी कर रहे हैं और अपना अपशब्दों का उपयोग कर रहे हैं, इससे क्या शिवसेना उनको ये बताए? नहीं, उससे शिवसेना डैमेज नहीं होगी, उससे वो खुद डैमेज होंगे, क्योंकि एकनाथ शिंदे साहब ने कभी भी बयानबाजी नहीं की है। और अगर मैं बोलूं कि गठबंधन नहीं होना चाहिए तो जो अधिकार है वो मुझको नहीं है ना। हमने जो अधिकार दिया है वो शिवसेना के मुख्य नेता एकनाथ शिंदे साहब को दिया है, बीजेपी का अधिकार देवेंद्र जी को दिया है, वो तय करेंगे महायुति करना है नहीं करना है, हम नहीं कह सकते। आज मराठी भाषा अभिजात दिन का एक बड़ा कार्यक्रम आपके विभाग द्वारा हुआ, क्या चीजें उसमें टिकट जारी किए गए, कुछ और OTT प्लेटफॉर्म जारी किए गए, क्या चीजें और उसमें नहीं, आज वर्धापन दिन जो था उसमें OTT प्लेटफॉर्म हमने क्रिएट किया है, टपाल क्रिएट किया है, 3-4 ग्रंथों का हमने प्रकाशन किया है, और मराठी भाषा भवन जो हम बना रहे हैं लंदन में, उसका नाम भी हम छत्रपति शिवाजी महाराज के नाम से वो हम बना रहे हैं। ये निर्णय हमने आज लिए है। मराठी भाषेचा विषय आहे. आज आपण साधारण वर्षाच्या आपल्याला नवीन आहे. पण मुंबईमध्ये मराठी माणसाला परत आणणार म्हणतोय, पण आपण नवीन काही काही करतो, पण जुनं टिकवताना आता मध्यंतरी जसं कबुतरांचा विषय झाला आणि अमराठी लोक त्यावेळेला उठले होते. आणि आताही असे आहे की आपले सांस्कृतिक केंद्र ही जसं आपलं सेंट्रल प्लाझा आहे किंवा आपला दामोदर हॉलसारखा विषय आहे, ते अमराठी लोकांचं पूजास्थानं वगैरे वाढतात. आपल्याकडे मराठी भाषा आहे, उद्योग विभाग आहे, नगर विकास विभाग आहे, शाळा स्तरावर पण मराठी भाषा कंपल्सरी राबवली जात नाही. त्यामुळे असं समन्वय नाही का आपल्या मंत्रिमंडळामध्ये? दामोदर हॉलच्या बाबतीमध्ये ज्या काही घटना घडल्या होत्या त्याचं मी स्वतः लीड केलं होतं. त्याच्यामध्ये अमराठी नाही, त्याच्यामध्ये पाटकर नावाचे अध्यक्ष आहेत आणि समोरची लोक देखील आपलीच आहेत. दुसरे महत्त्वाचे मुद्दे आहेत की जी आता तुम्ही सांस्कृतिक केंद्र आहेत जी सांगितली त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं महानगरपालिकेनं लक्ष घातलेलं आहे. आणि कबूतरखान्याचा जो विषय आहे त्या कबूतरखान्याच्या बाबतीतली भूमिका जी आहे ती शासनानं स्पष्ट केलेली आहे. त्याच्यामुळे कबूतरखान्याच्या बाबतीतला जो विषय आहे तो कशा पद्धतीनं हाताळायचा हे उत्तर देखील मी त्यावेळी विधानसभेमध्ये दिलेलं आहे. तर मला असं वाटतं की त्याची चर्चा करण्यापेक्षा आज मराठी भाषेचा वर्धापन दिन आहे, अभिजात भाषेचा, आणि आमची जी आता शिवसेना आपल्या दारी घेऊन आली योजनांची शिदोरी जे आम्ही लॉन्च करतोय ते आपण लोकांपर्यंत पोहोचवावी ही विनंती. एक अजून प्रश्न आहे. बहिणीमध्ये लाडकी याच्यातला एक विषय आहे की त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत आहेत किंवा खूप उत्साहाने पहिलं केलं त्यानंतर मग त्यात विरोधक जास्त बोलतायत. तर बहीण माझी लाडकीला त्रास किती देणार? कशासाठी? काही अडचणी येते नियमांचे. नाही नाही नाही, माझी लाडकी बहीण योजनेमध्ये कुठेही अडचणी निर्माण झालेल्या नाहीत. त्यावेळी अनावधानानं एखादी माझी बहीण जर 4 व्हीलर चालवणारी असेल, तिच्या दारामध्ये स्वतःची 4 व्हीलर असेल आणि अनावधानानं तिचं नाव माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आले असेल तर ते बाजूला होतंय. पण सर्वसामान्य ज्या महिला आमच्या भगिनी आहेत त्यांची 1500 रुपयाची जी योजना आहे ही कधीही बंद होणार नाही, ही स्पष्ट भूमिका माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली आहे. आता माझी आपल्याला फक्त एक विनंती आहे, मला इथून निघून मंडणगडला पोचायचं आहे, त्याच्यामुळे मॅडम आता बाकीचे विषय सांगतील आणि राजकीय याला कायदे मॅडम उत्तर देतील. एक शेवटचा प्रश्न आहे. मराठी भाषेच्या संदर्भात मगाशी भाषणात सांगितलं गेलं की 25% साहेबांनी की 25% आपल्या देशातले ग्रंथ आपल्याकडे आहेत, ग्रंथालय आहेत, पण त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्यासाठी आपला विभाग काय? ग्रंथालयाच्या बाबतीमध्ये तो विभाग काही काळ माझ्याकडे देखील होता. आपल्याकडे 12,700 ही ग्रंथालय आहेत आणि 47 ही शासकीय ग्रंथालय आहेत. तर याच्यामध्ये अनुदानाचा टप्पा वाढवण्याचा निर्णय आपण घेतला आहे. त्याला इन्फ्रास्ट्रक्चर देण्यासाठी आपण मदत करतोय. जी आहेत त्यांना ताकद देण्याचं काम आपण करतोय. त्याच्यामध्ये मी स्वतः माननीय चंद्रकांत दादांशी असं बोललोय की 175 वर्ष पूर्ण झालेली जी ग्रंथालय आहेत त्याची आपण यादी तयार करूया.
150 वर्ष झालेली आहेत, 100 झालेली आहेत आणि त्यांना वेगवेगळ्या टप्प्याचं अनुदान देऊया आणि हे विचारधीन आहे. येत्या काही दिवसामध्ये याच्यावर निर्णय होईल. सर, महाराष्ट्र सरकार की जो नई पॉलिसी है कि 24 घंटे दुकानें रेस्टोरेंट वगैरह खुले रहेंगे, उसको लेकर के आपत्ति जताई है. अभी तक कह रहे हैं कि वही पॉलिसी हमने भी लाई थी, उसका विरोध किया गया. तो अब इसे क्यों लॉन्च किया? नहीं, लॉन्चिंग दो बरस पहले हो रहा है या 2 बरस बाद हो रहा है ये छोड़ दो, लेकिन जब वो आए थे उसमें कुछ क्वेरीज थी, वो कंप्लाई होने के बाद अभी वापस आई है. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.